जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, पित्ताच्या सर्व आजारांमधला सर्वात महाभयंकर आजार जर कुठला असेल तर तो आहे रक्तपित्त, ब्लडिंग डिसऑर्डर. हो, हा इतका भयंकर आजार आहे ना. आपल्या शरीरामध्ये जितकेही नैसर्गिक जे छेद आपल्याला दिसतात, म्हणजे कान आहे तर कानातून रक्त यायला लागतं, डोळे आहे तर डोळ्यातून रक्त यायला लागतं, नाकातून रक्त यायला लागतं, तोंडातून रक्त यायला लागतं, किंवा आपल्या ह्या रोम छिद्रांमधनं रक्त यायला लागतं, लघवीतून रक्त यायला लागतं, मलद्वारातून रक्त यायला लागतं. म्हणजे लघवीला गेलं रक्त पडतं, संडासला गेलं रक्त पडतं. महाभयंकर आजार ज्याच्यामध्ये आपल्या पूर्ण शरीराचं जे रक्त आहे ते दूषित होत असतं. हो, दूषित होतं आणि पित्ताचा प्रकोप इतका भयान वाढतो, खूप समस्यांना सामोरे जावं लागतं. तर अशा वेळेस खूप जास्त हलगर्जीपणा न करता ताबडतोब तुम्ही काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. योग, आयुर्वेद, प्राकृतिक चिकित्सामध्ये याचा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला दिलेला आहे. प्रवाळ पिष्टी 10 ते 20 ग्रॅम घ्या, प्रवाळ पिष्टी. त्यानंतर कहरावा पिष्टी 10 ते 20 ग्रॅम तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर हे कामधुदा 10 ते 20 ग्रॅम आणि त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये स्फटिक भस्म टाकायचं आहे 5 ते 10 ग्रॅम. हो, आणि साधारणतः मुक्ता पिष्टी म्हणजे मोत्याची पावडर टाकायची आहे 4 ते 6 ग्राम. हे सर्व एकत्र करायचं आणि याचं साधारणतः 60 पुड्या बनवायच्या समप्रमाणामध्ये. एक एक पुडी सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी तुम्ही मलईबरोबर दुधाच्या साठण करा. जेवणाच्या नंतर हे लिवामृत आणि पुनर्नवादी मंडूर या 2-2 गोळ्या जेवणाच्या नंतर घ्यायच्या. आणि हे उशिरा सव जेवणानंतर 4-4 चमचे कोमट पाण्यामध्ये टाकून किंवा साध्या पाण्यामध्ये टाकून याला तुम्ही सेवन करायचं आहे. आणि मी दररोज जे सांगतो, चंद्रभेदी प्राणायाम करा, शीतली प्राणायाम करा, शीतकारी प्राणायाम करा आणि झोपताना दररोज उजव्या कुशीवरती झोपा. तुमच्या सगळ्या समस्याचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या आजारापासून तुम्ही सगळेजण वाचले पाहिजे, बस माझी हीच एवढी तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना आहे. ह्या आजाराकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.